प्रेमाने बोला निरंकारजी. बघा माऊलीचे आई वडील विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला आणि मग विठ्ठलपंताचं मन काही संसारामध्ये रमेना झालं. मग ते दररोज म्हणायचे मला संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा. मग एक दिवशी कंटाळून रुक्मिणी माता म्हणाले हा ठीक आहे घ्या संन्यास, सारखं संन्यास संन्यास म्हणतात. मग ते एक दिवशी काशीला निघून गेले संन्यास घेण्यासाठी आणि तिथंच त्यांनी संन्यास घेतला आणि काशीला राहिले. मग बघा आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये सुवर्ण पिंपळ आहे. मग त्या पिंपळाला रुक्मिणी मातेनं 1.25 प्रदक्षिणा घातल्या आणि त्या इथे पिंपळाच्या झाडाखाली रामदास स्वामी बसलेले होते. तर ते ते प्रदक्षिणा घातल्या आणि रुक्मिणी मातेने त्यांना नमस्कार घातला. तर त्यांनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. तर रुक्मिणी माता म्हणाली महाराज हा आशीर्वाद नेमका कुठल्या जन्मातला आहे, या जन्मातला की पुढच्या जन्मातला. ते म्हणाले तू का असं का म्हणत आहेत. मग त्यांनी सांगितलं की माझा पती तर संन्यास घेऊन काशीला गेलेला आहे. म्हणून मग त्यांनी काय केलं, रुक्मिणी मातेच्या आईवडिलाला घेतलं, रुक्मिणीला घेतलं आणि ते काशीला गेले आणि तिथून त्यांना परत पाठवलं समजावून. मग आणि सांगितलं की लग्न केलेले आहे, जिम्मेदारी घेतलेली आहे, तू आता संसार कर म्हणून त्यांना परत पाठवलं. आणि नंतर त्यांना 4 मुलं झाली बघा, निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई. आणि त्यांना मग संन्यास घेऊन नंतर मुलं झाली म्हणून त्यांना संन्याशाची पोरं म्हणून लोकांनी ब्राह्मणांनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना नदीवर येऊ द्यायचं नाही, त्यांना भिक्षा द्यायची नाही, त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकायचं, दगड टाकायचे, एवढा माऊलींनी त्रास सहन केला बघा. कारण तो अवतार विष्णूचा होता, असं शांत स्वभावाचे माऊली होते. आणि नंतर मग संन्यासाची पोरं म्हणून त्रास द्यायला लागले. एक दिवशी माऊलींनी ताटी लावून घेतली ते रागाने आणि मग मुक्ताबाई म्हणतात ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढा त्रास देऊन लोकांनी तरीसुद्धा माऊलींनी बघा सगळ्यासाठी पसायदान मागितलं. एवढं त्रास देऊन एखादे म्हणले असते यांचं वाईट हो, पण नाही बघा ती आई आहे जगाची माऊली. प्रेमाने बोला निरंकारजी.